देवसू येथील माजी सैनिक डॉक्टर लव देव सावंत यांनी सैन्यातील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय सुरू करत असताना ग्रामीण भागातील युवक हे सैन्यात भरती झाले पाहिजेत ही तळमळ त्यांच्या मनात सतत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैन्य भरतीच्या वेळी शारीरिक चाचणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात आले. अपुऱ्या माहितीमुळे युवकांची शारीरिक व तंदुरुस्ती नसते, तसेच शरीरामध्ये कुठलेही व्यंग असल्यास त्यावर कशा पद्धतीने उपचार करून मात करावी याची देखील माहिती नसते. अशा होतकरू युवकांना डॉक्टर लव सावंत हे नेहमीच मदत करत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेक युवकांना सैन्य भरतीसाठी शारीरिक चाचणी करताना येणाऱ्या अडचणी तपासून त्या युवकांना मार्गदर्शन केल्याने हे युवक पहिल्याच प्रयत्नात सैन्यातील शारीरिक चाचणीमध्ये यशस्वी झाले. डॉक्टर लव सावंत यांच्या या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत सैन्यात भरती झालेल्या युवकांचे आईवडील कुटुंब कधीही त्यांची ही मदत विसरू शकत नाहीत. असाच कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील गोपाळ सत्यवान सावंत या युवकांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत परीक्षा दिली होती. ही परीक्षा देण्यापूर्वी शारीरिक चाचणीसाठी त्यांनी डॉक्टर लव सावंत यांची मदत घेतल्याने तो पहिल्याच प्रयत्नात CRPFमध्ये भरती झाला. विशेष म्हणजे या मार्गदर्शनासाठी डॉक्टर लव सावंत कुठलाही मोबदला स्वीकारत नाही. आज सैन्य भरतीसाठी भली मोठी फी आकारून बऱ्याच लोकांनी जिकडे तिकडे आपली दुकाने थाटली आहेत. मात्र गावोगावी सैनिक निर्माण व्हावेत यासाठी डॉक्टर लव सावंत यांचे हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. आज भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकणला ब्रेकिंगतर्फे या माजी सैनिकाला मानाचा मुजरा. शाबास, गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं काय वाटलं? कसं काय वाटलं? आता तू इथे येऊन मेडिकलसाठी पहिल्यांदा घेतला होतास काय? मेडिकल केलं होतास काय? तर मला तुझ्यात मला एक प्राऊड आहे की तुझं संपूर्ण नाव वगैरे सांगायला कसं काय? माझं नाव गोपाळ सत्यवान सावंत, राहणार पिंगोळी कुडाळ. मी 16 तारीखला CRPF सेंट्रल आर्मेड पोलीस फोर्स या पॅरामिलिटरीत भरती झालो. तुम्ही व्हिडिओद्वारे बघितलेच असेल. तर CRPF भरती होण्यामागे पहिली डिपार्टमेंट एक्झाम असते, SSCGD स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी. तर त्याचा मी अभ्यास ऑनलाईन केला. मग फिजिकल झालं माझं. फिजिकलमध्ये क्लिअर झाल्यावर माझं मेडिकल होतं. तर मेडिकल कशा प्रकारे असतं, काय काय घेतात तिथे ते मला जाणून घेण्यासाठी मी डॉक्टर सावंत यांच्याकडे भेट घेतली होती मे महिन्यामध्ये. तर त्यांनी मला डिटेल मेडिकल कसं केलं जातं, काय असतं, कुठे प्रॉब्लेम असतात ते कसे सॉल्व्ह करायचे याच्याबद्दल मला सरांनी डॉक्टरांनी माहिती दिली होती. माझ्या पायापासून ते डोक्यापर्यंत काय प्रॉब्लेम आहेत किंवा काही कुठे विचित्र प्रकार असेल तर तो कसा दूर करायचा याच्याबद्दल मला गायडन्स केलं आणि त्याचा मला उपयोग डिटेल मेडिकलमध्ये भरतीला मला उपयोगी आला. आणि मला मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम न येता माझं मेडिकल क्लिअर झालं. त्यामुळे मी सरांचे धन्यवाद मानतो. सर मला गायडन्स केल्यामुळे. तुला याच्यामध्ये संपूर्ण ऑल रँकिंग किती आलं तुझं? ऑल इंडिया रँक 53,000 मध्ये ऑल इंडिया रँक माझी 14,450 रँक होती सर. ओके, व्हेरी गुड. त्यात मला 4 स्पोर्ट्स भेटले, BSF, ITBP आणि CRPF. माझा फर्स्ट प्रिपरेशन CRPF होता, त्यामुळे मला CRPF भेटलं. आणि सिंधुदुर्गाचे सर्व एस्पिरंटना सांगू इच्छितो, तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा पॅरामिलिटरी यामध्ये जर तुम्ही डिफेन्समध्ये जर भरती व्हायचं असेल तर एक्झाम बरोबर मेडिकल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण मेडिकलमध्ये एक पॉईंट आपल्याला आपली सर्व मेहनत खराब करून आपल्याला बाहेर काढून टाकतं. तर सावंतवाडीतील दानोली या गावात सावंत सर यांचं क्लिनिक आहे. साटम महाराजांच्या मंदिरासमोरच क्लिनिक आहे. तर तुम्ही इथे मेडिकल तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, डाऊट असेल तर त्या सरांशी भेट घ्या. ते आर्मी रिटायर्ड होऊन इथे त्यांनी आपलं स्वतःचं क्लिनिक ओपन केलंय. इथे तुम्हाला आर्मी, डिफेन्स, एअरफोर्स मध्ये जर मेडिकलला काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही फोर्समध्ये विनाशुल्क तुमचं ते मेडिकल चेकअप करून देतील. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर त्याचे सोल्युशन देतील. त्यामुळे तुम्ही अवश्य ते भेट द्या येऊन. तुम्हाला मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण मला तरी काही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे सर मी तुला आणखी ऍडवाइस देतो की तू आयुष्यामध्ये 5 वर्ष नोकरी केली. डिपार्टमेंटची जी एक्झाम असते त्या डिपार्टमेंटला एक्झाम देऊन मला तुझ्या खांद्यावर स्टार बघायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना स्टार बघायचे आहेत. त्याची तू मेहनत घ्यायची आणि ह्या मुलांसाठी जे काही तू मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुला खूप खूप आभारी आहे. आणि तुला माझा माझा संपूर्ण आशीर्वाद आहे की तू यशस्वी होशील आणि नाव कमावशील सिंधुदुर्ग जिल्ह्यात. धन्यवाद. थँक्यू.